वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीनवरती चारकोल राट तसेच येलो मोजॅकमुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन पिवळं पडून तसेच करपल्यामुळे मोठं नुकसान होत आहे। ऐन शेंगा भरण्याच्या वेळेवरती हे सोयाबीनचं नुकसान दिसून येत आहे। यामुळे पवनार शिवारातील काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले आहेत। शेतातील सोयाबीन घेऊन ते शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेले आहेत। आपल्यासोबत तिथे शेतकरी बोलण्यासाठी या संदर्भात काय सांगाल, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे? सोयाबीनवर येलो मोजॅक आणि चारकोल राटचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे। त्याच्यामुळे उभं पीक अक्षरशः वाळत आहे आणि त्यामुळे आता उत्पादनाची कुठली हमी त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे। पवनार शिवारामधले आम्ही सगळे शेतकरी आहोत आणि आमच्या शिवारामध्ये जवळजवळ 90% क्षेत्र या रोगामुळे बाधित झालेलं आहे। कृषी विभागाकडून सांगण्यात येते की या रोगाचा प्रसार जो आहे तो हवेतून आणि पांढऱ्या माशीद्वारे होतो, पण यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण किंवा तोडगा विभागामार्फत सांगण्यात येत नाही आहे। त्याच्यामुळे यावर कुठलेही नियंत्रण आम्हाला अजून मिळवता आलेलं नाही आहे। यावर्षीचं सोयाबीनचं उत्पन्न हे 0% गेलेलं आहे, अशी एकंदर परिस्थिती आमच्या विभागाची आहे। साधारण किती नुकसान झालेलं आहे? 90%च्या जवळपास आमच्या क्षेत्रातलं नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला एका एकरासाठी 15,000 रुपयाचे लागत खर्च असतो। निदान 6 क्विंटल सोयाबीनचा बाजारभाव धरला तरी त्याला एका एकरातून 10-15 रुपये उत्पन्न मिळू शकते, पण आता त्याचा जो लागत खर्च आहे तो सुद्धा निघणं या ठिकाणी कठीण झालेला आहे। त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान पवनार शिवारामध्ये झालेलं आहे। काय मागणी? सरकारने याचे पंचनामे करावं आणि सरकारची जी मदत आहे ती मदत वाढवून आम्हाला SDRचे थोडेसे निकष बदलून शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित मदत मिळवून द्यावी, एवढीच आमची अपेक्षा सरकारकडून आहे। हीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। महेश म्हणजे TVN मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।